नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्हाळके. तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि वाजलेत 1 आणि आत्ता ॲक्च्युली खूप उशिरा सुरुवात करतो आहे ब्लॉगची. रात्री आलो नंतरला झोपलो म्हणून काय अर्थच नव्हता शूट करून. आणि सकाळी आज मस्त निवांत झोपलो होतो. 8:30 वाजता उठलो आणि रत्नागिरीला गेलो. एक इम्पॉर्टंट काम होतं आणि नुकताच आलो आहे, आंघोळ वगैरे केली आहे आणि बाहेर आलो फिरायला. सॉरी इथंच आहे, म्हणजे इथंच जवळ आहे का? ओके. तर आता ॲक्च्युली इथे मामा एक विहीर दाखवतात, जी विहीर पांडवांनी बांधली ना, ती विहीर मी तुम्हाला दाखवतो. बापरे, अरे खूप खोल आहे ही. हा खोल आहे. इथे रात्रीच पाडलेली आहे पांडवांनी. एका रात्रीच बांधलेली आहे. हा ते 80 फूट बोललात ना? अजून खाली आहे. पावसाची ना एवढे होते अगदीपर्यंत. उन्हाळ्यात 4 हांडे केले. भरते पूर्ण. मग इथलं पाणी यूज करतात लोक? रोज इकडनंच पाणी येतं, पाणी पियायला. हे प्यायचं पाणी आहे. अच्छा, हे प्यायचंच पाणी आहे काय? हा, रोज पियायला इकडनंच येतं पाणी. छान खोल आहे रे, एवढी नव्हती मी बघितलेली खोल कधी. झऱ्याचं पाणी येतं खाली. हा, ते झरे आहेत ना. आणि बघ झरा आहे ना. हे बघ. पहिले आमची विहीर चौकोनी होती. हा हा. आणि नंतर परत पाणी पुरत नव्हतं म्हणून आम्ही वाढवलेली पूर्ण रुंदी करून. बापरे. आणि दुसरी आता नवीन विहीर आम्ही खोदलेली आहे ना हा आमच्या ग्रुपची. हा. ती जवळजवळ 20 बाय 20 ची विहीर आहे. 20 बाय 20 ची विहीर आहे. हा, तिला पाणी जवळजवळ 10-15 फुटाच्या नंतर खाली आहे लगेच. हा, एवढं पाणी आहे. इथं कोण कधी उतरलेलं काय खाली? हा उतरतात उतरतात ना हा, साफ करायला. उतरतात. हा उतरतात. बाहेरच्या लोकांना आणतात. आणि 1 वर्ष आड करून आमची इथे पूजा होती. साफ करतात. इथे पूजा होते. पूजा होते दरवर्षी 1 वर्ष. ओके. हे बघ चौतारा बनवलेला आहे. उडी मारून बघ येतो काय रिटर्न. अरे खूप खोल आहे, जास्तच खोल आहे. 80 फूट आहे. कमी झाली. नाही, इथे साईडला हे बनवले बघ, चर बनवलेत ना. अरे पण ते जमायला पाहिजे. ते जमायला पाहिजे. आता ते एवढे ते हे असेल ना, शेवाळ वगैरे असेल, ते लोक ते हिरा काढतात. जे त्यांना टेक्निक माहिती आहे तर तेच येतील. त्यांनाच सवय आहे. आपल्यासारखे नाही. नाही हे बघ त्याच्यातनं काय आपल्यासारखे तर येऊ शकत नाही. ना, त्याच्यातनं खाली उतरतात बरोबर. हे नंतर ही विहीर खोदल्यानंतर ही ग्रिल टाकली. हा, कारण की या झाडं बरोबर, पाळा पाचोळा पडतो. चांगलं केलं बाबा. ही बाजूलाच आहे एकदम. मला वाटलं हा समोर. हे काय आपलं इथं समोर घर. चुलीवर भाकरी टाकून इथे यायचं. ही सार्वजनिक आहे ना विहीर. सार्वजनिक आहे. आणि म्हणजे प्यायचं नळाचं पाणी येतं ते कुठून येतं? हे प्यायचं पाणी आहे आमचं. नाही, इथून ह्या नळाला पाणी येतं ते आपल्या ते नळाला. पण विहिरीतच आहे इथं. विहिरीतच पाणी येतं, फक्त ते पण कसं ते पियत नाही. नदीतच विहीर मारलेली आहे ना ती. अच्छा, नदीच्या आतमध्ये मारलेली आहे हा, विहीर. म्हणजे त्याच्यामुळे कसं साबणानंच पाणी आतमध्ये जातं. त्याच्यामुळे आम्ही ते आंघोळला वगैरे असं वापरतो. बापरे. अच्छा, ओके. म्हणजे विहीर आहे, बाबा ते विहिरीतच नाही असे. वासर असतं ना हा, हा. तांब्याचं. हा. म्हणून हे लोक देवा बिवाला पाणी लागतं ना, हा. म्हणून ते नळाचं पाणी वापरत नाही. आंघोळीला आणि कपड्याला ना झाडांना घालतात. बरोबर. फक्त हे देवा बिवाला लावतात. ही अशी नदी या आहे ना, बियाचं. हा, त्या नदीच्या बाजूला अशी विहीर आहे ती. बरोबर. म्हणजे साबणानंच पाणी जिरून आतमध्ये जाणारच आणि कपडे वगैरे धुत असतील ना त्या हा. नदीवरती. म्हणून ते आम्ही फक्त आंघोळला वगैरे त्याला वापरतात. अच्छा. तर ही होते करबुडी गावची विहीर. म्हणजे ह्याच विहिरीतून ह्या सगळ्या गावाचा जो काय पाणी पुरवठा होतो ते ह्याच विहिरीतून होतो. आणि आता आपल्याला जेवायचं आहे. जेवण झाल्यावरती नाही केलं अजून, करतो थांब आता. जेवण झाल्यावर परत आपल्या इथे शूट आहे. जो स्टार्टिंगचा आमचा जो सीन आहे तो इकडेच करायचा आहे आम्हाला. जे जायचं होतं जयविनायक मंदिरामध्ये तो कॅन्सल झाला आहे. तर तो शूट आम्ही इकडेच करू स्टार्टिंगचा. आणि मग रीलचा एक बाकी आहे, त्या रीलचा लोकेशन बघायचं आहे. तर ते लोकेशन पण बघू. आणि आपल्याला परत कदाचित आरेवारीला जायला लागेल जर ड्रोनवाला आला तर. तर बघूया कसं काय होईल ते. त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायलाच लागेल. तर बघत राहा. तर आता आम्ही जिकडे स्टुडिओ होता तिकडे आले आणि जे आमचे कॅमेरामॅन आहेत ते आता जेवतात.
आणि समोरच तुम्हाला एक सीन दाखवतो मी, एकदम मजेदार सीन आहे. करायचंच आहे का पण आपला हायवे जो निवळी गणपतीपुळे आहे तिकडे तो रोड आहे. आणि समोर बघा गाडीवरती कसे कपडे सुकत घातलेत. अरे काय म्हणजे नाही त्याच्या मानावर बसव की 2 मार्क आहेत आणि एकदम. आपले पप्पा शेट फोनवर बोलतात प्रोड्युसर सोबत. आपले हिरो साहेब मस्त गार झालेत. अरे अरे आपल्याला कंटिन्यू सोबत काम करायचं म्हणून काय आणि कपडे चुकत जागायची ही नवीन टेक्निक आहे. असली जागा हा चालेल. म्हणजे कसं की सगळी कामं होत आहेत. एक कपडे धुवून झालेले आहे ते सुकत घालायची जागा पण भेटलेली आहे. काय कपडे सुकत घातले. गाडीचा उपयोग कसा करायचा, फक्त गाडीचा उपयोग कसा करायचा हे शिकलं पाहिजे यांच्याकडून. उन्हाचा पुरेपूर फायदा, उन्हाळ्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. कारचा पण परफेक्ट युटिलाइज कसं करायचं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. हा होईल ना. ह्यांना फोकस करून बघा होतंय काय. हा ठीक आहे येतोय ना ते तर ठीक आहे. कोंबडा एवढा ओरिजिनल वाटत असेल ना. ओरिजिनल ते पण काढा. हा नाही कोलपाट राहू दे, कोलपाट राहू दे, ते चांगलं वाटतंय. असं काय नाही करायचं ना. हा पाय पुतला लागेल. नको नाही प्रॉपर आहे. अहो काकी, मुकेश कुठे आहे? तो त्याची कविता आणि सागरी किनारा. अजून कुठे असणार तो, त्याची कविता आणि सागरी किनारा असं बोल. तुमच्या परत कामामध्ये बिझी राहा. कट बोलेपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा ऍक्शन. सोडू नका. ऍक्शन कंटिन्यू करून ठेव. रेडी ऍक्शन. अहो काकी, मुकेश कुठे आहे? तो कुठे असणार, तो त्याची कविता आणि सागरी किनारा. ठीक आहे. हे सर्व अंदर जाऊ रे. हसतानाचा चेहरा नको आपल्याला. ऍक्शन. अहो काकी, मुकेश कुठे आहे? कुठे असणार, तो त्याची कविता आणि सागरी किनारा. ठीक आहे. परत ऍक्शन. आधी हे तरी होऊ दे नॉर्मल त्यांचं. कसं आहे 76. विनू जरा स्माइल कर दिए पागल. ती चिनू मोठी स्माइल करते. ए या 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 चला या. चला या. ऍक्शन. जरा जरा बोल, जरा जरा बघ. आणि हा आहे आपला आरेचा समुद्र किनारा. ह्यावेळेला आलो ते आम्ही सनसेटला. आणि इथे एक टेक शॉट घ्यायचा आहे, एक सीन आहे तो इथे घ्यायचा आहे. आज काय जास्त कोण आलं नाही, आम्हीच आहे.
आणि गर्दी बघा किती आहे संध्याकाळची. पर्यटकांनी मस्त गाड्या बीचवर टाकलीत. चला डायरेक्टर साहेबांनी हुक स्टेप केलेली आहे. बोल बोल काय बोलायचं आहे तुला, बोल. चार्मिंग रूप तुझं. तिसरा दिवस आहे, अजून शूट संपला नाही. मलाच होती यायची आणि व्हिडिओ करायची. तर आता बघा तुम्हाला काय भेटतं ते. त्या भेटीला नवीन घ्या. किती कोंबड्या आहेत? 2, एक कोंबडा, एक गावठी आहे. गावठी. हा काय म्हणजे हिच्यासाठी. चला आता प्रोग्राम चालू झालाय आणि इकडे मस्त नीरा आहे. तर आता पहिल्यांदा नीरा ट्राय करायचा आहे. सगळेच जण पिणार आहेत ना. नको नको काय नको. सेम माडी सारखाच आहे हा. कसा आहे? स्ट्रॉंग आहे हा. मग जिंकणार तू. स्ट्रॉंग आहे मग जिंकणार. हा हा. 1 2 3 4 5. चला आपण नीरा ट्राय करतोय पहिल्यांदा. अरे ही माडी सेम माडी, काय फरकच नाही. मला द्या. हे तर प्यायलोय मी आधी पण. हो नारळाची. हे तर प्यायलोय मी. तुम्ही थोडा घ्या पहिले टेस्ट करा. रिएक्शन उसका रिकॉर्ड हो गया. सकना पण आलाय आपला आणि मेंढीकोटचा गाव पण बसलाय. नाही आवडलं. कोणाची होती आहे माझी? तर आज मस्त गावठी चिकन आणि वडे यांचा भेट आहे. तर आलो आम्ही शूट कंप्लीट करून. झालं सगळं शूट. आता मस्त रात्री पार्टी करायची आहे. चिकन आणायचं आहे, वडे आणायचे आहेत. फायनली झाले कंप्लीट शूट. आता हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. चला भेटूया आता उद्या. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जयगडला. शेवटचा एक ड्रोन शॉट घ्यायचा बाकी आहे. तर आता त्या ड्रोनवाल्याला पिकअप करायचं आहे आणि मग तिथून आपल्याला आरेवारीला तो सीन शूट करायला जायचं आहे. तर आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आज कदाचित आपण रात्री मुंबईसाठी परत निघू. इतके दिवस कसे गेले काय कळलंच नाही शूटमध्ये, पण मजा आली 4-5 दिवस. तर आता शेवटचा आपला दिवस आहे. तर आताच आम्ही तिघंच जणं चाललो आहे. शुभम, मी आणि मुकेश तिघंच जणं चाललो आहे जयगडला. तर आता बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. त्यासाठी बघत राहा हा व्हिडिओ. ऊन नाही
आहे रे आज? तर आम्ही आलो आता जयगड फोर्टला. जयगडचा जो किल्ला आहे तो. थोडा वेळ मिळाला म्हणजे अजून तो ड्रोनवाला आहे तो काय आला नाही आहे. तोपर्यंत म्हणालो आता फोर्ट पण जवळच आहे तर मस्त फोर्ट जरा फिरून येऊया. आणि इथे छान मस्त जर तुम्ही कचरा घेऊन आलात तर प्लीज कृपया करून इकडे कचरा टाका. फोर्टवर टाकू नका कचरा, कारण हे आपले गडकिल्ले आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. आणि इकडे फर्स्ट टाईम आलो ह्या साईडला. आता बघूया हे दोघं चेंज करतात, चेंज करून मग जाऊ. तर किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि समोर तुम्ही किल्ल्याची तटबंदी बघू शकता. कितीतरी जणांनी केले तरी आपल्या जीवाचे रान. इथे समोर एक दरवाजा दिसतोय. आणि हा गडाचा दिसतो. काय तोड बंद करते तुम्ही कशी बरी आहे. हा समोर तर मंदिर आहे. ह्या किल्ल्याचा थोडक्यात जर इतिहास सांगायचा झाला तर असं म्हटलं जातं की विजापूरकरांनी हा किल्ला बांधला होता, पण त्यांच्याकडे फार काळ हा किल्ला टिकू शकला नाही. आणि संगमेश्वरचे जे नाईक होते त्यांनी हा किल्ला काबीज केला होता. आणि त्यानंतर 1695च्या दरम्यान कान्होजी आंग्रे ह्यांनी हा किल्ला काबीज घेतला. आणि मग पुढे जाऊन 1818मध्ये जे इंग्रज मराठा हे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये इंग्रजांनी सहज हा किल्ला जिंकून घेतला मराठ्यांकडून. आता किल्ल्यामध्ये इतके अवशेष शिल्लक नाही आहेत. किल्ल्याची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. आणि हा किल्ला जो आहे तो समुद्रालगतचा किल्ला आहे, म्हणजे बाजूलाच जयगडचा समुद्र किनारा आहे. आणि जयगडची जेट्टी ह्या साईडला जयगडची जेट्टी आहे. आणि जयगड प्रसिद्धसुद्धा आहे आता सध्या तरी की JSW एनर्जी हा मोठा प्रकल्प सध्या इकडे चालू आहे. आणि बघू शकता इकडून हा किल्ल्याचा भाग. आणि मध्ये हे मंदिर आहे. आणि आम्ही मस्त किल्ल्यावरती राऊंड मारतोय किल्ल्याच्या भोवती. पावसात यायला पाहिजे इथे.
पावसात मस्त वाटेल. हो, आंघोळीला नाही देणार इकडे, अलाउड नसेल करत. मुकेश रेडी? हा बोलत बसा बोलत. तर फायनली मित्रांनो आपली जी 6 दिवसांची ट्रिप होती ती एंड झालेली आहे. आत्ता जस्ट आलो, बॅग वगैरे पॅक. आत्ता जायचं निवळीला, मुकेशच्या आईवडिलांना भेटूया आणि मग तिकडूनच आपण निघणार आहोत. तर ही व्हिडिओची सिरीज कशी वाटली की नक्की सांगा. आणि हां, दिवानं केलं आहे मला ह्या गाण्याला नक्की चांगला प्रतिसाद द्या. ऑफिशियल मुकेश रेकॉर्ड्स या चॅनलवरती ते गाणं आलंच आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघा. तर आपण भेटूया पुन्हा एकदा एका नव्या सिरीजमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर. भेटूया पुन्हा एकदा नवीन सिरीजमध्ये.